नमस्कार मंडळी, मी शिल्पा आकार रंगोली मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आहे. आपल्याला अनेकांना रांगोळी काढायला आवडते, पण काहीसाठी ती खूपच कठीण जाते. ज्यांना खाली बसता येत नाही त्यांच्यासाठी रांगोळी काढणं फार अवघड आहे. ज्यांना रांगोळी काढता येत नाही आणि डिझाईन्स बनवता येत नाही त्यांच्यासाठीही अवघड आहे. ज्यांना रांगोळी काढता येते पण कोलमसारख्या कॉम्प्लिकेटेड डिझाईन्स काढता येत नाही त्यांच्यासाठी कॅमलिन पेंट मार्कर जे हाताळायला सोपे असतात, डिझाईन काढायला सोपे असतात, त्याने डिझाईन्स कसे बनवू शकता हे नक्कीच आपण या व्हिडिओमधून शिकणार आहोत. आता इथे मी कॅमलिन पेंट मार्कर नवीन घेतलेला आहे आणि त्यावर एक कोलमची डिझाईन घेतली आहे. त्यावर म्हणजे आपल्या OHP शीटवर इथे मी 100 मायक्रॉनची एक OHP शीट A3च्या डिझाईन्सवर प्लेस करून त्याला फिक्स करून घेतली टेबलवर, जिथे आपण काम करणार आहोत. त्यावर आपण हळूहळू डिझाईन कॅमलिन पेंट मार्करने ट्रेस करून घेणार आहोत. मैत्रिणींनो, या सगळ्या गोष्टी या ज्या आहेत ना, त्या कुठून आल्या, कशा आल्या, या आधीसुद्धा आपण आपल्या व्हिडिओमधून भरपूर वेळा सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पण तरीही अगदीच आजकालच्या ह्या अगदीच धावत्या जगामध्ये आपल्या बरेच गोष्टी आहेत. जसं अगदी खूपच काम नसलेले लोकच रांगोळी काढतात. काम नसलेली म्हणजे त्यांना खूपच हौस असते रांगोळी काढायची, असेच लोक रांगोळी काढतात. आणि उगाच आपलं काहीतरी डेकोरेट करायचं म्हणून लोक रांगोळी काढतात. असा ज्यांचा समज आहे तो समज मोडून काढण्यासाठी आपण आज हा खास असा व्हिडिओ आणलेला आहे. मैत्रिणींनो, रांगोळी ही एक परंपरा आहे. ही एक अभिमानाची गोष्ट आहे की आपण आपल्या घराला एका डिझाईनने आणि अशा पर्टिक्युलर भरपूर अशा स्पेसिफिक अशा कोण असलेल्या डिझाईनने आपण आपल्या घराचं उंबरठा, घराचं दार सजवत असतो. आणि खूप काही लोकांना, बायकांना ते खूप मस्त वाटतं, एक ऊर्जा देऊन जातं. आणि तीच ऊर्जा जर तुम्ही अशा वेगवेगळ्या पद्धतीने जर काढत असाल, ड्रॉ करत असाल तर काय हरकत आहे. अगदीच बघा ना, अगदी कधी गुडघेदुखीमुळे खाली बसणं शक्य होत नाही, तासनतास रांगोळी काढणं तितकासा वेळ नाही, आणि आपल्याकडे अगदीच आता पाहुणे येणार आहेत आणि आपलं घर सजलेलं नाही आहे असं सुद्धा पुष्कळ लोकांना वाटत असतं. तर अगदी 5 मिनटात बनवून रेडी होणारी अशी रांगोळी बघा एकदा काढून, आणि बघा, शिका आणि नक्कीच करून पहा. तुम्हाला सुद्धा असे मस्त मस्त डिझाईन्स बनवता येणार आहेत. आणि तुला माहिती आहे का, कॅमलिन पेंट मार्कर हे त्यावर एकदम आधुनिक उपाय आहे. खूपच कॉम्प्लिकेटेड कोलम डिझाईन ज्या असतात, ज्या अगदी तांदळाच्या पेस्टने सुद्धा, अगदी ब्रशने सुद्धा कधी जमत नाही, त्यावर आपण अशा प्रकारचे पेंट मार्कर नक्कीच वापरू शकतो. इवन तुम्हाला माहिती आहे का, हे वापरायला सुद्धा खूप सोपे आहेत. पेनासारखी पकड असल्यामुळे डिझाईन पण पेनासारखी आपल्याला ड्रॉ करता येईल. गुंतागुंतूची डिझाईनसुद्धा 5 मिनटात रेडी होईल. रांगोळीचे कण इकडे तिकडे उडणार नाहीत, कारण आपण रांगोळीनेही रांगोळी बनवत नाही आहे, आपण पेंट मार्करनेही रांगोळी बनवतो आहे. छोटी मुलंसुद्धा यामध्ये फार मजेशीर पार्टिसिपेट करतील आणि त्यांनासुद्धा रांगोळीचं तितकंच मोठं महत्त्व आपण त्यांना समजावून सांगू शकतो, आहे की नाही. सो तुम्हाला एक सांगते, काय आहे ना, कॅमलिन पेंट मार्कर ह्या जी पद्धत आहे रांगोळी सजवण्यासाठी, काढण्यासाठी, खूपच सोपी आणि मस्त अशी पद्धत आहे. तुम्ही नक्की ट्राय कराच. कॅमलिन पेंट मार्कर कुठे मिळेल? स्टेशनरी शॉपमध्ये तो इझिली तुम्हाला कुठेही मिळून जाईल. अगदी त्याची 60 रुपयाची अशी प्राईज आहे. आणि हा जो पेन आहे ना, हा लगेच ड्राय होतो, इन्स्टंट ड्राय आहे. त्याला तुम्ही बऱ्याच अशा OHP शीटवर तुम्ही वापरू शकता. ह्यामध्ये 3-4 कलर अवेलेबल आहेत बरं का. अगदी ब्लॅक आहे, रेड आहे, येल्लो आहे अवेलेबल, ब्लू आहे. पण इथे मी अगदी 3 कलर वापरलेत, व्हाईट, रेड अँड येल्लो. अगदी OHP शीट आपण का घेतो आहे, कारण OHP शीट ही वॉटरप्रूफ असते, पाण्याने त्याला काही होत नाही. तुम्ही इथे जर पेपरचा वापर केला तर नक्कीच पाण्याने ते खराब होऊन जाईल, आणि म्हणूनच आपण प्लास्टिक ट्रान्सपरंट शीट म्हणजेच OHP शीट वापरतो आहे. आता या OHP शीट कुठे मिळतील? त्यासुद्धा स्टेशनरी शॉपमध्ये मिळणार आहे. तुम्हाला सांगते, बरेच जण याला म्हणतात की ही रांगोळी थोडी आहे. हां, ही रांगोळी नाही आहे, पण रांगोळीसारखा वापर याचा आपण नक्कीच करून घेऊ शकतो. कसा? व्हिडिओमध्ये दाखवलं आहे, आणि व्हिडिओच्या शेवटीसुद्धा बरेच असे प्रकार करून दाखवलेले आहे. तुम्हाला माहिती आहे, रांगोळी काढलो ना आपण की ती बऱ्याच वेळेला लवकर पुसून जाते. कोणीही येऊन त्याला धक्का मारून जातं. मुद्दामून नाही करतो काहींचं तर चुकून त्याला पाय लागतो.
डिलिव्हरी बॉय आला, त्याचा पाय लागला, सॉरी बोलतो तो तिथपर्यंत, पण आपल्या मनात ती एक चलबिचल चालू असते की अरे यार, एक तास लागला होता त्या रांगोळी काढायला आणि या डिलिव्हरी बॉयने 2 मिनिटात ती रांगोळी पुसून टाकली, हो की नाही. पण तसं न करता आणि तसं न होऊ नये म्हणून आपण अशा प्रकारच्या स्टिकर रांगोळी किंवा अशा प्रकारच्या स्टेन्सिल रांगोळी नक्कीच बनवून ठेवू शकतो. इथे मी ही जी डिझाईन आहे ती पूर्णपणे कॅमलिन पेंट मार्करने तुम्ही पाहू शकता की ड्रॉ करून घेते आहे OHP शीटवर. ड्रॉ करून झाल्यानंतर ती डिझाईन तशीच्या तशीच आपल्या या OHP शीटवर उतरणार आहे. हायलाईट करण्यासाठी मी काहीसं इथे थोडंसं तिथे रेड किंवा ब्लू किंवा येल्लो कलरचे कॅमलिन पेंट मार्करचे कलरफुल मार्करसुद्धा आपण इथे वापरू शकतो. मैत्रिणींनो, तुम्ही या सगळ्यांसाठी अगदी बेसिक टू बेसिक ट्रेनिंग, लर्निंग वर्कशॉप मिळावं आणि लर्निंग ट्रेनिंग मिळावी यासाठी आकार रंगोलीकडून 2 दिवसाचं वर्कशॉपसुद्धा आम्ही येणाऱ्या 4 आणि 5 फेब्रुवारीला घेणार आहोत. तर जर तुम्हालाही असं वाटत असेल की असे नवीन इन्व्हेन्शन्स, नवीन काही ज्या गोष्टी रांगोळीमध्ये येत आहेत त्यासुद्धा तुम्हाला जर शिकायच्या असतील तर नक्कीच तुम्ही आमच्या 4 आणि 5 तारखेच्या वर्कशॉपला जॉईंट होऊ शकता. त्याचे सगळे डिटेल्स आपण आपल्या इन्स्टा आणि यूट्यूबच्या कम्युनिटी टॅब थ्रू दिलेले आहेतच. तुम्हाला माहिती आहे का, ही जी स्किल आहे ना ती का शिकावी? बघा, रांगोळी हे शिकण्याची स्किल नाही आहे हे मलाही माहिती आहे. रांगोळी नसली तरी रांगोळीसारखी आणि अगदी स्वस्त, मस्त आणि कायमस्वरूपी टिकणारी जर असं काही तुम्हाला बनवायचं असेल तर नक्कीच हे ट्राय करून पाहू शकता. खूप छान लुक येतो, रिझल्ट अप्रतिम आहे ह्याचे. आणि या व्हिडिओमध्ये बघा डिटेल देण्याचा प्रयत्न तर मी केलाच आहे. आता तुम्ही बोलाल की इथेच तर तुम्ही सगळे डिटेल्स दिलेले आहेत, वर्कशॉप अटेंड करायची काय गरज आहे? पण माझ्या बऱ्याच मैत्रिणी ज्या आहेत ज्यांना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये डाऊट्स येत असतात की भाई प्रेशर किती द्यायचं आहे, कॅमलिन पेंट मार्कर स्मूथली कसा चालतो आणि त्यावर अजून काय काय नवीन इन्व्हेन्शन करू शकता, याचं जर तुम्हाला डिटेल डिस्क्रिप्शन आणि लर्निंग करायचं असेल तर नक्कीच जॉईन व्हा. नाही तर हा व्हिडिओ तर पुरेसा आहेच की तुम्हाला शिकण्यासाठी हो. आणि ह्याच्या थ्रू तुम्ही अशाच नवीन डिझाईन्स बनवून ठेवून वारंवार वापरू शकता बरं का. ह्या इतके वॉटरप्रूफ आहेत की आत्ता ह्याला काही होत नसतं. जोपर्यंत कैचीने आपण ही OHP शीट कट करत नाही किंवा अगदीच त्याला फेकून देत नाही डस्टबिनमध्ये, तोपर्यंत तरी ह्या OHP शीटला, या डिझाईनला काहीही होणार नाही. आहे ना, अगदी परमनंट रांगोळी. म्हणजे त्यावर मी मेहनत फक्त 5-10 मिनटाची घेणार आहे ट्रेस करण्याची. बाकी काय वेगवेगळ्या व्हेरिएशनने ही रांगोळी आपल्याला वापरता येणार आहे. अतिच जर तुम्ही हे कलरफुल कलर्स कधी नाही ॲड केले, फक्त व्हाईट ठेवले, तरीही ही रांगोळी खूप सुंदर दिसते. पूर्ण ट्रेस करून झाल्यानंतर पाहू शकता हळूहळू मी माझी झेरॉक्स रिमूव्ह करते आणि पहा किती सुंदर अशी डिझाईन दिसत आहे. आता काय ना, OHP ही आपली रेक्टँग्युलर शेपमध्ये असते आणि त्यामुळे त्या डिझाईनच्या कडे आपल्याला काय करायचं आहे, कट करून घ्यायचं आहे. डिझाईनला कट करण्याच्या आधी आपली इंक पूर्णपणे सुकली आहे की नाही हे चेक करणं फार गरजेचं आहे. अगदीच पेंट मार्करची एवढी मोठी डिझाईन ड्रॉ केल्यानंतर एंडपर्यंत आधीच्या डिझाईन्स पण सुकून जाणारच आहेत. पण ज्या एंडला केलेल्या ज्या डिझाईन्स असेल त्या थोड्या सुकल्यात की नाही पाहून घ्यायचं आणि मग नंतर कडांकडा त्याचं कट करायला घ्यायचं. कट करताना एकच काळजी घ्यायची की तुम्ही खूपच जास्त डीप असा कट मारत नाही आहे, डिझाईनवर कुठे कट जात नाही आहे आणि स्पेसिफिकेशन जे देत आहात प्रत्येक ठिकाणी, की जिथे आता सपोज या डिझाईनला कॉर्नरला एखादा डॉट आहे तर तो डॉटसुद्धा आपल्याला तेवढ्याच किमतीने जपायचा आहे जेवढ्या किमतीने आपण आपली रांगोळी जपणार आहोत. सो वाट कशाला बघताय, आजच कॅमलिन पेंट मार्कर घरी आणा आणि असे स्टिकर रांगोळी, असे स्टेन्सिल्स बनवून ठेवा जे तुम्ही रोज तुमच्या दारासमोर, पाटासमोर, देवासमोर आणि जिथे पण रांगोळी काढायचं मन आहे तिथे असेच स्टेन्सिल बनवून ठेवू शकता. मित्रांनो आणि मैत्रिणींनो, तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्सवरून नक्की कळवा. आणि हो, आम्ही खूप दिवसानंतर हा व्हिडिओ टाकत आहोत. बऱ्याच गोष्टींमध्ये बिझी असल्यामुळे टाकता आला नाही, पण
आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ तेवढाच आवडला असेल जे आमचे सगळे आधीचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असायचे. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आणि हो, आमच्या वर्कशॉपला त्वरित जॉईंट व्हा सीट फुल होण्याच्या आधी. आणि त्याचे भरपूर असे वेगवेगळे उपाय सांगितले तर अजूनही या व्हिडिओमध्ये. तुम्ही ही डिझाईन अशीसुद्धा ठेवली तरीही ती सुंदर दिसते. आणि रंगाच्या, आता लाल रंगाचा मी कॅमलिन पेंट मार्कर यामध्ये वापरला म्हणून लाल रंगाचं जे रांगोळी आहे त्याचं गोल मी खाली अंतरून घेतलं प्लेटच्या साहाय्याने. आणि बस आपण बनवलेली कॅमलिन पेंट मार्करची ही आउटलाईन डिझाईन त्यावर नुसती ठेवली हो. रांगोळी बघा कशी दिसते, हुबेहूब काढल्यासारखी. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. कारण तुमचं एक मोटिवेशन, एक सबस्क्रिप्शन आम्हाला असेच नवीन नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेट करू शकतात. धन्यवाद.